रामकृष्ण हरी सर्वांना भार्गवी सप्तरंग चॅनलवर आपल्या देवदर्शन यात्रेच्या भाग 5 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मागील भागात सत्य अनुसूया मातेचं दर्शन घेऊन आपण निघालो आहोत श्री दत्तात्रेयाच्या मंदिराकडे। श्री दत्तात्रेयाचं मंदिर माहूरच्या सर्वोच्च शिखरावर वसलेलं आहे। भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं संयुक्त स्वरूप मानले जातात, म्हणूनच त्यांना त्रिदेवांचा अवतार म्हटलं जातं। मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं। घंटानाद, मंत्रोच्चार आणि दत्तनामाचा गजर पूर्ण परिसरात घुमत असतो। सुरुवातीला थोडंसं फूल पान घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो। असं मानलं जातं की भगवान श्री दत्तात्रेय येथे सदैव वास करतात, त्यामुळे येथे केलेली प्रार्थना आणि सेवा विशेष फलदायी मानली जाते। दत्त जयंती, गुरुवार आणि पौर्णिमेला येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते। डोंगराच्या माथ्यावरून दिसणारं हे सुंदर दृश्य मनाला अक्षरशः मोहून टाकतं। श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाने वातावरण अधिकच भक्तिमय होतं। या मंदिराच्या जवळ असणारी स्थळे श्री रेणुका माता मंदिर, अनुसूया माता मंदिर, माहूरगड किल्ला। माहूरगड हे 3.5 दत्तपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असून दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते। येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भक्ती, शांतता आणि आध्यात्मिक अनुभवाचा अनुभव मिळतो। श्री दत्तात्रेय मंदिराचे पवित्र दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना करून आता आपण माहूरगडावरील महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी निघालो आहोत। चला आता भक्तिभावाने रेणुका मातेचे दर्शन घेऊया। माहूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। या पवित्र स्थानी दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। येथे येताच भक्ती, श्रद्धा आणि शांततेचा विलक्षण अनुभव मिळतो। मातेचे मंदिर डोंगरांच्या माथ्यावर वसलेले आहे। मंदिरापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या, रस्ता दोन्हीही उपलब्ध आहेत। मंदिर परिसर स्वच्छ, प्रसन्न आणि हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला आहे। सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस येथील वातावरण विशेष मनमोहक वाटते। रेणुका माता या महर्षी जगदम्बिनी यांच्या पत्नी आणि भगवान परशुराम यांच्या माता आहेत। हिंदू धर्मात त्यांच्या मातृशक्तीचे प्रतीक मानले जाते। पुराणांनुसार परशुरामांनी याच माहूर भूमीत आपल्या मातेला पुन्हा जीवनदान मिळावे अशी प्रार्थना केली आणि त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते। गर्भगृहात विराजमान असलेली रेणुका मातेची मूर्ती अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी आहे। देवीच्या मुखावर मातृत्व, करुणा आणि आशीर्वादाचा भाव स्पष्ट जाणवतो। सुंदर अलंकार, आकर्षक वस्त्रे आणि फुलांच्या सजावटीमुळे देवीचं रूप अधिकच दिव्य दिसतं। दर्शन घेताना मनाला अपार समाधान मिळते। मंदिरात दर्शनानंतर भाविकांना प्रसाद दिला। येथे विड्यांची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे, विशेष प्रसिद्ध आहे। अनेक भाविक श्रद्धेने देवीला विड्याची पाने वाहतात। ही परंपरा भक्ती, समर्पण आणि मंगलतेचे प्रतीक मानली जाते। स्थानिक दुकानांमध्ये पूजेचे साहित्य, नारळ, फुले, ओटीचं साहित्य आणि विड्याची पाने सहज उपलब्ध होतात। श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन मन अतिशय आनंदी आणि प्रसन्न झाले। मातेच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करूया। जय रेणुका माता। आता आपण आलो आहोत भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या औंढा नागनाथ येथे। हे मंदिर हिंगोली जिल्ह्यात असून अत्यंत प्राचीन ऐतिहासिक आहे। महाभारत काळात पांडवांनी या मंदिराची उभारणी केल्याची आख्यायिका सांगितली जाते। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांना थोडंसं खाली उतरून बोगद्यात जाऊन दर्शन घ्यावं लागतं। हे येथील एक विशेष परंपरा आणि एक आकर्षण आहे। मंदिरातील दगडी शिल्पकला, भव्य वास्तू आणि शांत वातावरण प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक अनुभव देतं। अनेक संतांनी या मंदिराला भेट दिली आहे। संत नामदेव महाराजांशी संबंधित अनेक कथा येथे सांगितल्या जातात। महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। हर हर महादेव। आता आपण आलो आहोत परळी वैजनाथ। हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थान। मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले असून त्याची रचना अतिशय सुंदर आहे। येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्षभर मोठी गर्दी असते। श्रावण महिना, महाशिवरात्री आणि इतर उत्सवांच्या काळात मंदिर परिसर भक्तांनी फुलून जातो। या पवित्र भूमीत अध्यात्माचा विलक्षण अनुभव प्रत्येक भाविकाला मिळतो। मित्रांनो, माहूरगड, श्री दत्तात्रेय मंदिर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राचं दर्शन आपण या भागात घेतलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा। भार्गवी सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करा।
जय रेणुका माता, श्री गुरुदेव दत्त, हर हर महादेव, रामकृष्ण हरी.